दिवसेंदिवस शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून आता शेतकरी पारंपरिक शेतीबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर वाढून रोजगाराच्या संधी देखील वाढत आहेत. कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती आता या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली. या शेतीला फायदेशीर ठरणारं कृषी उडाण ड्रोन मशीन हे आपल्याला पुण्यातील कृषी महाविद्यालयात भरलेल्या कृषी प्रदर्शनात पाहायला मिळतात. ते नेमकं कसं, याचा फायदा काय होणार, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋषिकेश राणे, संस्थापक कृषी उडाण कंपनी. गेल्या 3 वर्षापासून आम्ही पुणेमध्ये हा स्टार्टअप चालू केला आहे. यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना कस्टम हायरिंग सेंटर, जे इनोव्हेटिव्ह हायटेक प्रोडक्ट राहतात, ज्यामध्ये ड्रोन झाले, रोअर झाले, सॅटेलाइट मॉनिटरिंग झाले, असे सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आपल्याकडे सर्वात सुरुवातीचा प्रोडक्ट आहे 10 लिटर ऍग्रिकल्चर ड्रोन. तुम्ही बघू शकता, हा 10 लिटर ऍग्रिकल्चर ड्रोन आहे, जो हेक्साकॉप्टर आहे. यामध्ये 6 मोटर असतात. हा 1 एकर 7 मिनिटात फवारणी करतो. जे ट्रेडिशनल फवारणीमध्ये तुम्ही बघत असेल की 1 एकर फवारणी करण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 तास लागत होते, तर नवीन तंत्रज्ञानामुळे आता तेच 1 एकर फवारणी 5 ते 7 मिनिटांमध्ये होते. प्लस तुम्हाला लागणारं पाणी, ट्रेडिशनल फवारणीमध्ये तुम्हाला 1 एकर करण्यासाठी 150 ते 200 लिटर पाणी लागत होतं, पण आज ड्रोनच्या सहाय्याने तुम्हाला 10 लिटर पाण्यामध्ये तुमचे 1 एकर फवारून होतं. सो तुमचा टाइम वाचतो, वेळ वाचतो. त्याचप्रमाणे तुम्ही औषध पण 15 ते 20% कमी टाकू शकता. पारंपरिक फवारणीमध्ये तुम्ही बघितलं असेल, जो मजूर फवारणी करतो तो प्रत्येक पिकांवर फवारणी करेल नाही करेल याची गॅरंटी नसते, पण ड्रोन तंत्रज्ञानामुळे तो प्रत्येक पिकांवर, प्रत्येक झाडावर फवारणी करतो. सो तुम्ही बघू शकता, हा हेक्साकॉप्टर ड्रोन मध्ये हे 6 मोटर्स आहेत. हे त्याचे प्रॉपेलर्स राहतात, जेणेकरून तो उडतो. हे त्याचे बॅटरी सेट्स राहतात, जो लिथियम पॉलिमरचे असतात. या प्रकारचे बॅटरीज राहतात, जे 22,000 mAh, 25,000 mAh, 30,000 mAh चे राहतात. हे लिथियम पॉलिमर किंवा लिथियम आयन पासून राहतात. हे एनर्जी सोर्स, बॅटरी पासून एनर्जी घेतात फ्लाइंग साठी. ठीक आहे, तुम्ही समोर बघू शकता, हा ड्रोनला कॅमेरा असतो. या कॅमेरा थ्रू तुम्ही सगळं काही बघू शकता की ड्रोन कुठं फ्लाय होत आहे, कोणत्या डायरेक्शनला फ्लाय होत आहे, खाली कोणतं क्रॉप आहे, आणि हा सगळा डाटा तुम्ही या रिमोट थ्रू बघू शकता. हे रिमोट राहतं ड्रोनचं. MK15, ट्विटेल, मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे रिमोट अवेलेबल आहे. यामध्ये मॅन्युअल प्लस ऑटो पायलट मोड. मॅन्युअल मोड म्हणजे तुमच्या हातात कंट्रोल राहतं की ड्रोन कोणत्या डायरेक्शनला पाठवायचा, किती हाईटवर फ्लाय करायचा आणि किती लांबपर्यंत पाठवायचा. प्लस आपण आपल्या ड्रोनमध्ये ऑटो पायलट मोड सुद्धा देतो. ऑटो पायलट मोडमध्ये तुम्हाला फक्त GPS चालू करून त्या प्लॉटचे 4 कोऑर्डिनेटर तुम्हाला तिथे टाकावे लागतात. ते 4 कोऑर्डिनेटर तुम्ही टाकले की आणि ड्रोनला कमांड दिली, ड्रोन ऑटोमॅटिक तितका एरिया स्प्रे करून पुन्हा वापस येतो, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होत नाही, प्रत्येक पीक फवारून होतो. सो आपल्या ड्रोनमध्ये मॅन्युअल प्लस ऑटो दोन्ही मोड आहेत. आता मार्केटमध्ये एका एकरीचे 500 ते 800 रुपये रेट चालू आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तुम्ही ऍज अ ड्रोन घेत असेल तर एक स्प्रेइंग बिझनेस, एक कस्टम हायरिंग सेंटर चालू करू शकतात आणि एक रोजगाराची तुम्हाला एक नवीन संधी उपलब्ध होते. तर दिवसभरात तुम्ही 30 ते 40 एकर फवारू शकता ड्रोनद्वारे. आपल्याकडे या ड्रोनची प्राइस, स्टँडर्ड ड्रोन आपल्याकडे 3.5 लाखापासून अवेलेबल आहेत. त्यानुसार अकॉर्डिंग टू कंपोनंट्स, अकॉर्डिंग टू फीचर्स, त्या ड्रोनमध्ये काही प्राइसिंग चेंजेस होतात. यासाठी तुम्हाला DGCA अप्रूव्ह पायलट लायसन काढावं लागतं. जसं RTOचं आपण 2 व्हीलर 4 व्हीलरचं लायसन काढतो, त्या प्रकारे ड्रोनचं पण उडवण्याचे लायसन असतं. ते 5 ते 7 दिवसाची ट्रेनिंग तुम्हाला घ्यावं लागतं व त्यानंतर तुम्हाला लायसन इश्यू होतं. आपण हा ड्रोन लांबपर्यंत 2 किलोमीटर पाठवू शकतो आणि हाईट मध्ये 300 ते 400 फूट वर पाठवू शकतो. आणि सगळेच पीक, सोयाबीन, तूर, हॉर्टिकल्चर क्रॉप्स सगळे फवारणी होतं. तर याची किंमत आहे कडून यामध्ये सबसिडी अवेलेबल आहेत. महाडीबीटीवर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तिथे लॉटरी सिस्टीमवर याची सबसिडी अवेलेबल राहतात. प्लस शेतकरी उत्पादक कंपनी असेल, तुमची असेल, तर तुम्हाला स्मार्ट, मॅग्नेट, पोकरा या ज्या सबसिडी स्कीम आहे त्या थ्रू पण तुम्ही ड्रोन घेऊ शकता व त्यावर तुम्हाला सबसिडी मिळेल. प्लस कंपनी CMAGP किंवा PMAGP, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन ऑप्शन जो राहतो, प्लस प्राईम मिनिस्टर जे सेंट्रलची स्कीम आहे त्या थ्रू पण तुम्हाला ड्रोन मध्ये सबसिडी मिळतो. कंपनीचे व्यक्ती रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही चांगलंच बोलणार, पण आम्ही तुम्हाला आमचे जे शेतकरी गेल्या 2-3 वर्षापासून ड्रोन वापरताय, आम्ही त्यांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो. तुम्ही त्यांच्याशी माहिती घ्या, जे महिन्याचे सर 50 ते 70 हजार रुपये कमावतात. मी पण याच कॉलेजचा माझी विद्यार्थी आहे, मी पण ऍग्री कोर्सेस आहेत, मी पण शेतकरी कुटुंबात, मला माहिती आहे ऑनग्राउंड काय प्रॉब्लेम असतात. आणि ड्रोन हे महागड्या वस्तू शेतकरी विकत नाही घेऊ शकत, पण भाडे तत्वावर नक्की घेणार. सो आपण तात्या नावाचं ऍप पण काढलेलं आहे. जसं ओला उबर असतं, जसं तुम्ही कोणते पण गाडी बुक करायची असेल तर तुम्हाला ओला उबर करावं लागेल, तसं आपलं तात्या नावाचं ऍप आहे. तिथं तुम्ही जे हा महागड्या वस्तू आहे, ड्रोन झालं, रोअर झालं, ट्रॅक्टर झालं, हार्वेस्टर झालं, हे तुम्ही भाडे तत्वावर घेऊ शकतात. तर आमच्या कंपनीचं विजन आहे की आम्ही गावागावात, प्रत्येक तालुक्यात कस्टम हायरिंग सेंटर आम्हाला सेटअप करायचे आहेत. ज्या कस्टम हायरिंग सेंटर थ्रू तुमच्या आजूबाजूचे शेतकरी भाडे तत्वावर या मशिनरी घेणार, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल
हो, स्टार्टअप आहे. आम्ही 3 मित्रांनी हा स्टार्टअप चालू केलेला. गेल्या 3 वर्षापासून आपण काम करतोय. महाराष्ट्रात आपले आता 53 ते 55 सेंटर आपण सेटअप केलेत, ज्यामध्ये ड्रोन, रोवर अशा हायटेक मशिनरी आपण सेटअप करून दिलेल्या आहेत आणि भाडे तत्वावर त्यांना व्यवसाय चालू करून दिलेला आहे. हे कंपोनंट्स आपण इम्पोर्ट करतो, कारण की लिथियम पॉलिमर, कार्बन फायबर हे आपल्या भारतात अवेलेबल होत नाही. आपण वेगवेगळे सेन्सर्स इम्पोर्ट करतो, असेंबल करतो आणि जे टेक्निकल ट्रेनिंग सॉफ्टवेअर असेल ते कंपनी प्रोव्हाइड कमी करते. वेळात कमी खर्चात अधिक फायदेशीर ठरणारे हे ड्रोन मशीन असून शेतकऱ्यांसाठी त्यात एक वरदानच ठरतात. राजी केदारी, न्यूज 18 लोकल, पुणे.